नमस्कार, मी स्नेहल घरपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं स्वागत. तर पाहूयात आजच्या टॉप 9 न्यूज. MSEB कडून चिमगाव येथील चिमकाई मंदिर परिसरातील असणाऱ्या गायरान जमिनीवर महावितरणकडून वीज निर्मिती उपकेंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी सध्या जमिनीचे सपाटीकरण करण्याचं काम सुरू आहे. पण या प्रकल्पाच्या सुरू असलेल्या कामास दिलेल्या जागेपेक्षा जास्तीचं अतिक्रमण आणि परस्पर वृक्षतोड होत असल्याचं नागरिकांच्या निदर्शनास आलं आहे. या दरम्यान गायरानमधील दिलेल्या जागेपेक्षा जास्त जागेवर अतिक्रमण करण्यात आलं असल्याचं काल 1 जानेवारी 2023 रोजी आढळून आलं आहे. त्या गायरान जमिनीवर असलेल्या झाडांवरती नंबर टाकण्यात आले असून ती झाडे सोडून इतर झाडांचीही तोडणी करण्यात येत असल्याचा प्रकार आज चिमगावमधील सजग नागरिकांना दिसून आला. याची शहानिशा करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे. गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या मेकर ग्रुप ऑफ इंडिया या कंपनीचे प्रमुख रमेश महादेव वळसे पाटील आणि छाया रमेश वळसे पाटील या दाम्पत्याला आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने रविवारी दिनांक 31 डिसेंबर दिवशी पुण्यातून अटक केले. त्यांना न्यायालयात हजर केले असता रमेश यांना 6 दिवसाची तर छाया या महिलेला 3 दिवसाची पोलीस कोठडी मिळाली. अटकेतील संशयितांना सुमारे 2 कोटीची मालमत्ता जप्त केल्याची माहिती निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिली. मेकर ग्रुप ऑफ इंडिया या कंपनीने 2010 ते 2018 या कालावधीत कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील गुंतवणूकदारांची जादा परतावा देण्याचा आमिष दाखवून तब्बल 56 कोटी 52 लाख रुपयांची फसवणूक केली. गुंतवणूकदारांनी वारंवार पाठपुरावा करूनही भरलेले पैसे आणि त्यावरील परतावा परत मिळत नसल्याने डिसेंबर 2018 मध्ये गुंतवणूकदारांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार कंपनीसह संबंधित 23 जणांवर गुन्हा दाखल झाला. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जिल्ह्यात ऑल आउट ऑपरेशन राबवले. या कारवाईत पोलिसांच्या रेकॉर्डवरील 102 गुन्हेगारांची झडती घेण्यात आली. विविध गुन्ह्यात फरार असलेले 6 आरोपी पोलिसांना सापडले आहेत, तर हद्दपारीचा भंग केलेले 4 आरोपी पोलिसांच्या हाती लागले आहेत. जिल्ह्यात 73 ठिकाणी केलेल्या नाकाबंदीमध्ये 5207 वाहनांची तपासणी केल्याची माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली. नवीन वर्षाचे स्वागत करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी रविवारी 31 डिसेंबर दिवशी दुपारपासूनच जिल्ह्यात कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. 73 ठिकाणी नाकाबंदी करून 5207 वाहनांची तपासणी करण्यात आली. यातील 133 मद्यपी वाहन चालक आणि 37 विना हेल्मेट दुचाकी स्वारांवर पोलिसांनी कारवाई केली. या व्यतिरिक्त विशेष म्हणजे 6 ठिकाणी अवैध दारू विक्रीवर छापा टाकून पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतलं आहे. राज्य शासनाने राष्ट्रीय खेलो इंडिया आशियाई ऑलिम्पिकमध्ये देशाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी खेळाडूंना केंद्रबिंदू मानून खेळाडू व स्पर्धा केंद्रित मिशन लक्ष्यवेधी हा आराखडा क्रीडा विभागाने तयार केला आहे. यामध्ये जिल्हा स्तरावर 138 क्रीडा प्रतिभा विकास केंद्राची स्थापना केली जाणार आहे. याचाच एक भाग म्हणून कोल्हापूरसाठी कुस्ती, नेमबाजी आणि फुटबॉल केंद्र सुरू केले जाणार आहे. यात प्रत्येकी 50 खेळाडूंना प्रवेश दिला जाणार आहे. मिशन लक्ष्यवेध या आराखड्यानुसार प्रथम टप्प्यात 12 खेळ निश्चित केले असून यामध्ये ॲथलेटिक्स, बॅडमिंटन, बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग, हॉकी, कुस्ती, आर्चरी, शूटिंग, रोईंग, सेलिंग, लॉन टेनिस आणि टेबल टेनिस या खेळांचा समावेश आहे. या खेळांची हाय परफॉर्मन्स सेंटर्स राज्यात विविध ठिकाणी सुरू केली जाणार आहेत. यासह विभागीय स्तरावर 37 स्पोर्ट्स एक्सलन्स सेंटर आणि जिल्हा स्तरावर 138 क्रीडा प्रतिभा विकास केंद्राची स्थापना केली जाणार आहे. 28, 29, 30 डिसेंबर रोजी सुरत, गुजरात येथे झालेल्या 6व्या रोलर स्केट बास्केटबॉल नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्र संघामध्ये 18 कोल्हापूरच्या खेळाडूंची निवड झाली होती. त्यामध्ये 19 वर्षावरील वरिष्ठ मुलांच्या व 19 वर्षावरील वरिष्ठ मुलींच्या महाराष्ट्र संघाने राष्ट्रीय पातळीवर द्वितीय क्रमांक पटकावला. यामध्ये आपल्या कोल्हापूरच्या सोहन सावंत याने महाराष्ट्र वरिष्ठ मुलांच्या संघाचे प्रतिनिधित्व केले. तसेच या वरिष्ठ गटामध्ये कोल्हापूरमधील कुबेर कोळी, समरजित पाटील, विराज, शौर्य आणि श्रेयस या मुलांचा सहभाग होता. तसेच 19 वर्षावरील मुलींच्या गटामध्ये मंथशा मुजावर आणि निवेदिता शिंदे या 2 कोल्हापूरच्या मुलींचा सहभाग होता. तसेच 11 वर्षाखालील मुलांच्या महाराष्ट्र राज्याच्या संघामध्ये
कोल्हापूरमधील केविन, नेविन, जीत, कार्तिक, विरेन, कुलदीप, अर्श, समद, अनिकेत यांचा समावेश होता. तसेच 14 वर्षावरील मुलांच्या संघामध्ये प्रथमेश घाडगे यांचा समावेश होता. यांना महाराष्ट्र राज्याचे रोलर स्केट बास्केटबॉल सेक्रेटरी सुनील ढोमणे, कोल्हापूर रोलर बास्केटबॉल अध्यक्षा मेघन मोरबाळे तसेच कोल्हापूर रोलर स्केट बास्केटबॉल जिल्हा सेक्रेटरी आणि प्रशिक्षक सोहन सावंत यांचे मार्गदर्शन लाभले. रौप्य महोत्सवी कैलासवासी संदीप स्पोर्ट्स सर्कल यांचा 33वा वर्धापन दिन विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. दिनांक 31 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10:30 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरामध्ये मंडळाचे आजी माजी सभासद आणि भागातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. या रक्तदान शिबिरामधून संकलित केलेले रक्त डॉक्टर DY पाटील वैद्यकीय ग्रुपकडे सुपूर्द करण्यात आला. 1 जानेवारी 2024 रोजी राजर्षी छत्रपती श्री शाहू महाराज जन्मस्थळी येथे अभिवादन करून या जन्मस्थळासाठी स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. या कार्यक्रमासाठी माजी गृहराज्यमंत्री, काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील तसेच मंडळाचे आजी माजी पदाधिकारी आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने सहभागी होते. या दिवशी संध्याकाळी झालेल्या होम मिनिस्टर या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमासाठी विविध प्रकारची बक्षिसंही ठेवण्यात आली होती. होम मिनिस्टरमधील प्रथम क्रमांक पटकावलेल्या महिलेस पैठणी बक्षीस देण्यात आली. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितीमध्ये अमोल नाईक, अभिनेता तुझ्यात जीव रंगला यासह उदय कांबळे सर, श्रीराम सोसायटीचे माजी संचालक सुधाकर कसबेकर आणि संचालक सुभाष गदगडे, मंडळाचे अध्यक्ष अभिजित कांबळे, महिला बचत गटाच्या सर्व अध्यक्षा, मंडळाचे सर्व सभासद आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आजपर्यंत 33 वर्षांमध्ये मंडळांनी केलेल्या सर्व सामाजिक कार्याची माहिती अध्यक्ष अभिजित कांबळे यांनी याप्रसंगी बोलताना दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक निशाद डोंगरे यांनी केले आणि ओंकार कांबळे यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले. बर्ड्स ऑफ कोल्हापूर आयोजित कोल्हापूर पक्षी गणनेच्या 5व्या हंगामातील 6व्या भागाची पक्षी गणना राजाराम तलाव येथे झाली. सदर पक्षी गणनेमध्ये 92 प्रजातींच्या 855 पक्ष्यांची नोंद करण्यात आली. यामधील 18 स्थलांतरित प्रजाती, 2 स्थानिक स्थलांतरित, 72 रहिवासी प्रजातींची नोंद करण्यात आली. पक्षी गणनेमध्ये बर्ड्स ऑफ कोल्हापूरचे प्रणव देसाई यांनी मार्गदर्शन केले, तर अभिषेक शिर्के, पृथ्वीराज सरनोबत, मंदार रुकडीकर व ऋतुजा पाटील यांनी पक्षी गणनेच्या नोंदी केल्या. बर्ड्स ऑफ कोल्हापूरच्या सर्वेक्षणातील पक्ष्यांवरील परिणामांची नोंद अशी: तलावाच्या शेजारी असलेल्या गवताळ भागात केलेल्या पदपथामुळे येथे असणाऱ्या स्थलांतरित धोबी प्रजाती, तीर चिमणी, भारीट पक्ष्यांच्या संख्येवर परिणाम दिसत आहे. कोल्हापूर पक्षी गणनेचा 7वा भाग रविवारी 7 जानेवारी रोजी शिवाजी विद्यापीठ येथे होणार आहे. या गणनेमधील स्थलांतरित पक्षी बुटेड ईगल सुतुंग, कॉमन ग्रीन शॅग हिरव्या पाण्याचा टिलवा, वूड सँडपायपर कवड्या तुतारी, कॉमन सँडपायपर सामान्य तुतारी, बॉर्न स्वालो माळ भिंगरी, ब्राऊन श्राईक तपकिरी खाटीक, एशी ड्रॉंगो राखी कोतवाल, रेड ब्रेस्टेड फ्लायकॅचर लाल छातीचा माशीमार, टायगा फ्लायकॅचर लाल कंठाची माशीमार, क्लॅमरस रीड वॉबलर दंगेखोर बोरू वटवट्या, ब्लिथस रीड वॉबलर ब्लिथचा वेळू वटवट्या, बुटेड वॉबलर पायमोज वटवट्या, सायबेरियन स्टोन चॅट सायबेरियाचा गप्पीदास, ब्लिथ्स पिपिट ब्लिथ्सची तीर चिमणी, वेस्टर्न येलो वॅगटेल म्हणजे पिवळा धोबी, सिट्रीन वॅगटेल म्हणजे पिवळ्या डोक्याचा धोबी, ग्रे वॅगटेल करडा धोबी आणि व्हाईट वॅगटेल पांढरा धोबी यासह IUCN संकटग्रस्त यादीतील प्रजाती इंडियन रिव्हर टर्न म्हणजेच नदी सुरय आणि ब्लॅक हेडेड इबिस म्हणजे पांढऱ्या डोक्याचा शराटी इत्यादी प्रकारच्या पक्ष्यांची या गणनेमध्ये गणना झाली आहे. वाहतूकदारांच्या आंदोलनाचा फटका शेतमालाला बसला. मुंबई कृषी उत्पादन बाजार समितीच्या भाजीपाला व मसाला मार्केटमध्ये आवक सुरळीत होती, परंतु कांदा मार्केटमध्ये 25% आवक कमी झाली.
धान्य वाहतुकीलाही याचा फटका बसला आहे। कांद्याचे 21 ट्रक आणि 51 टेम्पो, बटाट्याचे 34 ट्रक आणि 12 टेम्पो, लसणाचे 8 ट्रक आणि 2 टेम्पोंची आवक झाली। धान्य मार्केटमध्येही 256 ट्रक टेम्पोची आवक झाली। माल वाहतूक ठप्प उरण, वाहन चालकांनी JNPA परिसरातील कंटेनर वाहतूक रोखली। नंतर वाहने रस्त्याच्या कडेला लावून रस्ता खुला केल्याची माहिती न्हावा शेवा बंदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांना दिली, पण चालकांनीच वाहने चालवण्यास नकार दिला। यामुळे 5ही बंदरातील कंटेनरची वाहतूक ठप्प झाली। 8000 कंटेनर ट्रेलर्सवर चालक नसल्याने वाहने उभी करून ठेवण्याची माहिती न्हावा शेवा कंटेनर ओनर्स वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष संजय पोतदार यांनी दिली। बंदरातून रोज सुमारे 25,000 कंटेनरची वाहतूक होते। बंदमुळे त्यांची चाके थांबल्याची माहिती महाराष्ट्र हेवी व्हेकल अँड इंटरस्टेट कंटेनर ऑपरेटर असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पैठणकर यांनी दिली। मराठा समाजाला ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत येऊन उपोषण आणि आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। त्यामुळे नववर्षाच्या पहिल्याच महिन्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटण्याची शक्यता आहे। त्याच दरम्यान गेल्या अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणाबाबत आग्रही राहिलेल्या संभाजीराजे छत्रपती यांनी टिकणारे आरक्षण म्हणजे नेमकं काय असा प्रश्न उपस्थित करत आरक्षणाबाबत केवळ तारखांवर तारखा देऊन चालढकल करणे आता कुणालाही परवडणार नाही असा इशारा दिला आहे। संभाजीराजे छत्रपती सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमध्ये म्हणाले, 2023 हे वर्ष संघर्षाचं होतं। आरक्षणासाठी अनेक मराठा तरुणांनी आत्महत्या केल्या, मात्र अजूनही राज्यकर्ते समाजाची दिशाभूल करत आहेत का असा प्रश्न पडतो। सरकार म्हणते कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता टिकणारं आरक्षण देणार, कुणाला धक्का न लावता देणार याचा अर्थ 50%च्या वर देणार, पण यापूर्वी 2दा असं आरक्षण टिकलेलं नाही। मग नेमकं आरक्षण देणार कसं? टिकणारं आरक्षण म्हणजे नेमकं काय हे सरकारनं स्पष्ट करावं अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे। आजच्या टॉप 9 न्यूज इथे संपल्या। पुन्हा भेटूत नव्या बातम्यांसोबत। तोपर्यंत तुम्ही पाहत रहा SP9 मराठी। युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।